वनसगाव विद्यालयात इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड उद्घाटन व गौरव समारंभ संपन्न। वनसगाव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड उद्घाटन सोहळा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुजित गुंजाळ होते। कार्यक्रमात उत्तर विभागाच्या सल्लागार समितीवर राणूजी कापडी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। विद्यालयाचे माजी विद्यार्थी ओंकार भोसले यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल आणि NMMS परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। महाविद्यालयाचे प्राचार्य CD रोटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले। या सोहळ्यास विंचूर विद्यालयाचे प्राचार्य देवडे सर, जनरल बॉडी सदस्य चांदे सर, एकनाथ दादा शिंदे, अशोक डुमरे, केशवराव जाधव, थेटाळेचे सरपंच शीतल शिंदे, सुनील शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश डुमरे, सुनील मापारी, प्रकाश कडाळे, मुरलीधर शिंदे, रामदास शिंदे, गारे साहेब, पंढरीनाथ शिंदे, काशीनाथ डुकरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सरांनी केले तर आभार प्रदर्शन सोनवणे सरांनी व्यक्त केले। यावेळी डॉक्टर सुजित गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकलाय। कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। राणूजी कापडी साहेबांचं उत्तर सल्लागार समितीत निमंत्रित म्हणून सदस्य म्हणून निवड झाली, त्याबद्दल संस्थेच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो। अत्यंत स्तुत्य आणि चांगली अशी निवड या ठिकाणी झालेली आहे। मला सांगायला आवडेल की माझ्या वडिलांसोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि या शाळेच्या जडणघडणीबद्दल त्यांचा पहिल्यापासून सहभाग आहे। विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त काय करता येईल, विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या प्रगतीसाठी कायम धडपडत असणारे कापडी साहेब यांची संस्थेने दखल घेतली आणि आता अजून चांगलं काम करण्याची, अजून मोठ्या स्तरावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली। खरं तर ते रिटायरमेंटच्या विचारात होते, आता मला रिटायर करा असं म्हणत होते, पण संस्थेने आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय काकांनी वगैरे काकांनी त्यांच्यावरती मोठी जबाबदारी टाकून त्यांना अजून काम करण्याची संधी दिली। त्याबद्दल आदरणीय काकांच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथून पुढे शाळेच्या प्रगतीसाठी अजून आपल्याला काय काय करता येईल त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सल्ल्याने आपण या शाळेच्या प्रगतीसाठी अजून पाऊल उचलाल अशी माझी निश्चित खात्री आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।